राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून महाराष्ट्रामध्ये वादाचे पडसाद उमटलेत। राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा भाजपचा कार्यक्रम असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी देखील आमंत्रणाचे राजकारण केलं आणि आताही तेच सुरू असल्याची टीका राऊतांनी केली। दुसरीकडे संजय राऊतांचा गजनी झाल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार नितेश राणेंनी दिलं। बघा, आमंत्रणाचं राजकारण या देशात कधी झालं नव्हतं। भारतीय संसदेचं उद्घाटन झालं तेव्हाही हाच प्रकार झाला। भारतीय संसदेचं उद्घाटन झालं नव्या तेव्हाही हाच प्रकार झाला। आता राम मंदिराच्या बाबतीत आयोजित हे सुरू आहे। हे सगळे सोहळे एका पक्षाचे आहेत, हे देशाचे नाहीत, याला राष्ट्रीय स्वरूप नहीं है। अगर इस प्रकार से कोई कार्यक्रम होता तेव्हा त्याला एक राष्ट्रीय स्वरूप आना चाहिए। ये राष्ट्र को समर्पित है। कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतला मी आठवण करून देईन की त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा याच आमंत्रणावर मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं रचलं आणि मुंबईचा भविष्य बदलणारे हे सगळे निर्णय महत्वाचे घेतले, तेव्हा त्या मेट्रो सुरू होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते, मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना काय डावललं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।